शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पक्षाचे सर्व नूतन पदाधिकारी यांची सांगली सर्किट हाऊस येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी शिवसेना नूतन सांगली जिल्हा निरीक्षक माननीय स्वप्नील भैया कुंजीर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। यावेळी शिवसेनेचे नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा प्रमुख अभिजित आबा पाटील यांचाही सत्कार समारंभ करण्यात आला। नूतन जिल्हा संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांनी पक्षाच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने येत्या वर्षभरात शिवसेना पक्षाच्या वतीने कोणता सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करायचा आहे ते त्यांनी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिकांना या संदर्भात मार्गदर्शन केलं। या योजनेची माहिती दिली। नूतन जिल्हा परिषद सदस्य यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत यावेळी सर्व शिवसैनिकांची काही अडीअडचणी अपेक्षा या संदर्भात सर्वांनी आपापली मनोगत व्यक्त केली। यावेळी शिवसेनेचे नूतन जिल्हा निरीक्षक स्वप्नील भैया कुंजीर पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित आबा पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत, जिल्हा प्रमुख संजय काटे, जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार, महादेव मगदूम, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजीदादा सातपुते, शिवसेना महिला जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शाकिरा भाभी जमादार, शिवा आरोग्य सेना सांगली जिल्हा समन्वयक अभिजित गद्रे, दिलीप शेखर उपस्थित होते। युवा सेना मिरज शहर प्रमुख कुबेर सिंग राजपूत, शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, मिरज तालुका प्रमुख प्रताप विचारे, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, रविराज कुकडे, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, विठ्ठल सकपाळ, मिरज शहर प्रमुख भोसले यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख व सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले स्वप्नीलदादा कुंजीर पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तमाम शिवसैनिकांना या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। या जन्मशताब्दी वर्षामध्ये मी डॉक्टर किशोर ठाणेकर शिव आरोग्य सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून आज सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आरोग्य तपासणी शिबिरं आणि रक्तदान शिबिरे घ्यायचा आमचा मानस आहे। जास्तीत जास्त लोकांना आम्ही सहभागी करून घ्यायचं आणि यामार्फत प्रत्येक रुग्णांच्यापर्यंत पोहोचायचं आणि जिथं रुग्णालयांच्यामध्ये सुविधा कमी आहे त्या सुविधांच्यासाठी म्हणून पाठपुरावा करणे, त्यासाठी म्हणून प्रत्येक तिथल्या व्यवस्थापनाला भेट देणे आणि काही ठिकाणी योजनांच्यामध्ये बऱ्याच गोंधळ सुरू आहे त्या योजना राबवण्यासाठी म्हणून यामार्फत आम्ही प्रत्येक हॉस्पिटलना किंवा प्रत्येक रुग्णालयांना भेटी देऊन त्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला आम्ही ही विनंती करणार आहे पहिल्यांदा आणि त्यांना आमच्या भाषेत समजावून सांगणार आहे की रुग्णांची हेळसांड होता उपयोगाचे नाही। कित्येक योजनांच्यासाठी म्हणून पैसे आता मिळत नाहीत म्हणून हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते काही वेळेला बेड शिल्लक नाही आहेत म्हणून सांगतात। तर यासाठी म्हणून आता आम्ही एक यंत्रणा राबवतोय, जरासा थोडा वेळ अशा पद्धतीनं आम्ही हे करायचं विचारात आहे। दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच मधल्या काळामध्ये काही अफवा सुरू झालेल्या होत्या की कोण कुठल्या पक्षात गेला किंवा कोण कुठे गेला, माझ्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी पुढे आल्या। तर मी तमाम महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की मी कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहे आणि उद्याही शिवसैनिक राहणार। मी वंदनीय बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनावर चालणारा शिवसैनिक म्हणून मी कार्यरत आहे। मी कुठेही गेलेलो नाही, हा एक विषय। दुसरं, शिबिरांच्यासाठी म्हणून तमाम नागरिकांना आमची विनंती आहे की तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे आरोग्य समन्वयक कार्यरत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही तक्रारी नोंद करा की जेणेकरून तुमच्या येणाऱ्या अडचणी आहेत उपचारामध्ये त्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करू। आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून निरीक्षक साहेब हजर राहिले त्याबद्दल त्यांचं तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी आभार मानतो आणि सगळ्या जिल्हा प्रमुखांचे या जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीनं या कार्यासाठी म्हणून मदत होईल अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद। या ठिकाणी आज सर्वप्रथम सांगलीकरांचं मी आभार व्यक्त करतो की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण सगळे शिवसैनिक उपस्थित राहून
आमच्या या ठिकाणी सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं जे कार्य आहे संपूर्ण महाराष्ट्रभर अजरामर टिकलं पाहिजे म्हणून त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक टीम तयार केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमून त्या ठिकाणी वर्षभर त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये जाऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांना मदत होईल असं कार्य समजा विविध स्पर्धा असतील किंवा एक तुम्हाला मी हे दाखवतो मी आरोग्य शिबिरे असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील आंतरशालेय म्हणजे महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा असतील आंतरविद्यापीठ वादविवाद स्पर्धा म्हणजे चर्चासत्र विभागवार जिल्ह्याच्या वतीने वर्धापन दिन साजरा करायचा की जेणेकरून समजा जिल्ह्यातले ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांना त्या ठिकाणी मानापानाने सन्मानाने कार्यक्रमाला बोलवणं त्यांना सक्रिय करून घेणं आणि त्यांना एक प्रकारे ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या साहेबांच्या काळात कार्य केलं आणि संघटना रुजवण्याचं वाढवण्याचं काम केलं म्हणून त्यांना आदराने बघण्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांनी त्या ठिकाणी पुनश्च एकदा सामावून घ्यायचे. त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे आमच्या रणरागिणी महिला आघाडी त्यांना त्या ठिकाणी मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि हे आम्हाला अतिशय सतर्कपणे साहेबांनी सांगितले. राज्यगुरू संघटनेला त्या ठिकाणी युवा सेना असू द्या महिला आघाडी असू द्या किंवा इतर संघटना असतील त्यांना त्या ठिकाणी मानापानाने प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सामावून घेतलं पाहिजे. कार्यक्रमात त्या ठिकाणी त्यांना मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. वारकऱ्यांसाठी भजन स्पर्धा असतील किंवा अनेक जिथं जिथं समाज उपयोगी कार्यक्रम असतील ते बाळासाहेबांच्या स्मरणानिमित्त किंवा जन्मशताब्दीनिमित्त राबवलं गेलं पाहिजे. आणि बाळासाहेबांची भूमिका होती 80% समाजकारण आणि 20%च राजकारण आणि त्याच तत्वावरती खऱ्या अर्थानं शिवसेना उभी राहिली. आंदोलन आमचं हा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं आहे. शिवसेनेचं एक समीकरण आहे आंदोलन आणि शिवसैनिक. काल मला वाटतं यांनी जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी एक आंदोलन केलं. मी काल बातमी पाहिली तुमची. आपला मुळातच पिंड आंदोलनाचं आहे त्याच्यामुळं सगळ्या शिवसैनिकांना आम्ही त्या ठिकाणी हे करण्यासाठी ताकद देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवतोय आणि आजच्या उपस्थितीनुसार खऱ्या अर्थानं सांगलीत सुद्धा चांगल्या पद्धतीचं वर्षभर आम्ही काम करू हे आम्हाला आता खात्री वाटते.